नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा येथे पालटली इतिहासाची पाने। मनुस्मृती दहन दिन उत्साहात साजरा। जातीय व्यवस्थेची उतरंड फोडून समतेचा संदेश। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटक सादर। बौद्ध वंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात। मान्यवरांचा सन्मान। बौद्ध विहारात सामाजिक प्रबोधनाचा जागर। आता बातमी विस्ताराने। परंडा येथील बौद्ध विहारात 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन प्रबोधनपर कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमातून जाती व्यवस्थेच्या अन्यायकारक विचारांना छेद देत समता, बंधुता व मानवी मूल्यांचा संदेश देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री व शूद्रांना दुय्यम दर्जा देणाऱ्या, मानवी समानतेला नाकारणाऱ्या मनुस्मृतीचा 25 डिसेंबर 1927 साली दहन करून सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला। त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिन साजरा केला जातो। या प्रसंगी बौद्ध वंदनेनंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापून जनतेला न्याय दिल्याचा इतिहास, तसेच महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख यांच्या जीवनावर आधारित प्रभावी नाटक बालकलाकारांनी सादर केले। या नाटकातून उपस्थितांना सामाजिक समतेचा ठळक संदेश दिला। यावेळी दत्ता धनवे यांच्या हस्ते जातीय व्यवस्थेची उतरंड फोडण्यात आली, तर उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। सांची दिलीप निकाळजे हिने जिजाऊमा साहेबांची भूमिका केली। श्रावणी दाभाडे हिने बालशिवरायांची भूमिका बजावली। यामध्ये मावळे म्हणून दृष्टी मस्के, जान्हवी चौतमहाल यांनी काम केले। त्यानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली। यामध्ये सावित्रीबाई यांची भूमिका सायली सुनील हावळे यांनी केली, तर फातिमा शेख हिची भूमिका दीक्षा गणेश यांनी केली। महात्मा फुले यांच्या भूमिकेमध्ये सायली चौतमहाल, विद्यार्थी म्हणून दाभाडे, आरवी दाभाडे, आराध्या दाभाडे, सृष्टी मस्के, परी मस्के, तर ब्राह्मण म्हणून संघराज राजेंद्र निकाळजे व आयुष इजगज या दोघांनी काम केलं। या नाटकमधून मनुस्मृतीतील समाज जीवन कशा पद्धतीनं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न निर्माता सुषमा राजेंद्र निकाळजे, भारतीय महासभेच्या तालुका अध्यक्ष यांनी तयार केले। सर्व महापुरुषांचे कार्य पूर्ण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केलं। याची भूमिका प्रणव सुनील हावळे यांनी केली व उपस्थितांची दाद मिळवली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याच्या महिला प्रमुख अश्विनी सुनील हावळे ह्या होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका भागीरथी निकाळजे यांनी केले, तर याच कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट दिलीप निकाळजे यांनी मानले। तर अंधश्रद्धेमधून समाजाची लूट आज पण होते, त्यावेळी होती, हे प्रयोगाच्या माध्यमातून दाखवण्याचं काम उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंत प्रताप यांनी केले। तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक धम्मराजिका महाविहाराचे अध्यक्ष राजेंद्र कुमार निकाळजे यांनी केलं। या प्रसंगी मुसा दखनी, सुरेश क्षीरसागर, दीपक ओव्हाळसर, श्रावण दाभाडे, तालुका महिला प्रमुख सोनाली दाभाडे, पर्यटन विभाग प्रमुख नीलम कापुरे, सचिव सरस्वती दाभाडे, माजी तालुका उपाध्यक्ष दयानंद दाभाडे, मनोज दाभाडे, विनोद दाभाडे, चौतमहाल, आप्पा मस्के, वैशाली भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।